नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे गणपती बाप्पाचा दिवस 6वा. आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे प्रसादाच्या शिऱ्यापासून मोदक. मोजके साहित्यात बनवता येतं आणि चवीला खूप छान असे लागतात. चला तर मग करूया सुरुवात. सर्वात आधी आपण साहित्य पाहून घेऊया. अर्धा लिटर दूध, 1 वाटी साखर, काजू बदामाचे काप, 1 वाटी तूप, वेलची पूड आणि रवा घेतलेला आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये जे 1 वाटी तूप घेतलेलं होतं ते घालूया आणि तूप मस्तपैकी गरम करून घेऊया. तूप गरम झालं की मगच आपल्याला त्यात आपला रवा छान असा परतून घ्यायचा आहे. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी शिरा मोदक. शिरा मोदक म्हणजेच आपण जो प्रसादाचा शिरा बनवतो तोच, फक्त त्याला मोदकाच्या साच्यात टाकून त्याचे छान असे मोदक पाळून घ्यायचे आहेत. म्हणजे दिसायलाही छान आणि आपल्या बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य देखील तयार होतो. आता आपल्याला छान असा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्या रव्याचे जोपर्यंत कडेकडेने तूप मोकळं सुटत नाही तोपर्यंत आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे आणि खमंग असा सुगंध घरभर पसरत नाही तोवर आपल्याला छान असं परतत राहायचं आहे. बघा, आता आपला रवा देखील खूप छान भाजून झालेला आहे. आता आपण यात ड्रायफ्रूट्स घालूया. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला आवडतील ते सगळे फ्रूट्स घालू शकतात. आम्ही इथे काजू बदाम आणि पिस्ता वापरलेला आहे. बघा, ड्रायफ्रूट्स आपण प्रसादाचा शिरा बनवताना आधी घातले तर ते आपल्या रव्यात छान असे मुरतात, म्हणून आधीच घालायचे आहेत. आता आपण जे अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं होतं ते घालूयात. हे शिरा मोदक तयार करण्यासाठी तुम्ही यात पाणी देखील घालू शकता, पण जर आपण दूध वापरून बाप्पाचा नैवेद्य तयार करू तर तो अधिकच सुगंध आणि चवीला छान असा होईल. बघा, छान असा आपल्याला परतत राहायचं आहे. आपल्याला जास्त कोरडा किंवा जास्त सुटसुटीत असा हा शिरा बनवायचा नाही आहे, जेणेकरून आपण जेव्हा त्याला साच्यात टाकू तेव्हा त्याचे छान असे मोदक होणार नाहीत. म्हणून थोडं जास्तचं दूध घाला आणि छान असं परतून घ्या. म्हणजे आपला जो शिरा आहे तो छान असा मऊसूत होईल आणि तोंडात टाकताच विरघळेल. खूप छान अशी आपल्या मोदकांना चव येईल. आता आपण यात जी 1 वाटी साखर घेतली होती ती घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. वरून आपण थोडी वेलची घालूया जेणेकरून आपल्या जो शिऱ्याचा सुगंध आहे तो घरभर दरवळेल आणि जो प्रसाद आहे तो चवीला देखील खूप छान असा लागेल. बघा, किती छान असा आपला मऊसूत आणि रवेदार प्रसादाचा शिरा मोदक तयार करण्यासाठी तयार आहे. बघा, सुंदर. आपल्याला साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला आपले मोदक तयार करण्यास सुरुवात करायची आहे. हे मोदक खूप छान असे लागतात आणि दिसायला पण सुंदर आणि खायला पण खूप छान असे लागतात. त्यामुळे नक्कीच एकदा रवा मोदक किंवा शिरा मोदक ही रेसिपी प्रत्येकाने ट्राय करावी. आता आपण 2 मिनटासाठी पॅनची लीड बंद करून घेऊया आणि आपल्या शिऱ्याला छान असं वाफवून घेऊया. बघा, म्हणजे आपला शिरा हा पूर्णपणे शिजलेला असेल आणि मोदक तयार करण्यासाठी तो रेडी असेल. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडं गार करून घेऊया. आपल्याला मोदकाच्या साच्यात हे सारण थोडं गार झाल्यानंतरच टाकायचं आहे जेणेकरून त्याच्यात छान अशा कळ्या पडतील. बघा, आता साच्याला थोडं तूप लावून घेतलेलं होतं. त्यानंतर आपण चमच्याने न भरता हाताने देखील भरू शकतो, तसंही सोपंच असतं. बघा, अशा पद्धतीने छान असं प्रेस करून घेऊया आणि मध्ये देखील छान असा प्रसादाचं प्रेस करून घेऊया आणि वरून असं पुन्हा प्रेस करूया जेणेकरून आपल्या ज्या मोदकाच्या कड्या आहेत त्या खूप छान अशा होतील. बघा, किती छान असं आपलं शिऱ्याचा मोदक तयार झालेला आहे. आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी नुसताच प्रसाद असण्यापेक्षा जर आपण त्या शिऱ्याचे अशा पद्धतीने मोदक केले तर नाही का बरं छान होणार. त्यामुळे नक्कीच या पद्धतीने सोप्या, साध्या आणि फक्त 10 ते 15 मिनटात या पद्धतीने तुम्ही शिरा मोदक ट्राय करू शकता आणि आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठीचा प्रसाद तुम्ही तयार करू शकता. बघा, किती झटपट असे होतात आणि खायला देखील छान लागतात आणि बाप्पाचा आवडता
नैवेद्य देखील या ठिकाणी तयार होतो. खूप झटपट होतात. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने एकदा ही रेसिपी ट्राय करावी आणि आम्हाला कमेंट्समधून नक्कीच कळवा की तुम्हाला हे प्रसादाच्या शिऱ्यापासून मोदक बनवण्याची कल्पना कशी वाटते. खूप सुंदर असे आपले पटकन आणि झटपट असे मोदक तयार झालेले आहेत. बघा किती सुंदर असे दिसत आहेत आणि सुगंध देखील घरभर दरवळत आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी या पद्धतीने शिऱ्याचे मोदक करून बघा. याला आपण रवा मोदक देखील म्हणू शकतो. चवीला खूप छान आणि आपल्या बाप्पाचा आवडता प्रसाद देखील इथे तयार झालेला आहे. जर तुम्हाला आमची रवा मोदक बनवण्याची पद्धत आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.